वारी फक्त प्रवास नाही, ही भक्ती, श्रद्धा आणि माऊलींवरचं प्रेम आहे. प्रत्येक पावलात विठ्ठल आहे. प्रत्येकाच्या मनात एकच नाव, ना श्रीमंत ना गरीब, इथे सगळे माऊलींचे लेकरं. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. नमस्कार मंडळी, मी वैष्णवी. आज मी तुम्हाला घेऊन आली आहे महाराष्ट्राच्या सगळ्यात पवित्र आणि मनाला स्पर्श करून जाणारे ठिकाण म्हणजेच माऊलींची वारी. मी आणि माझी आई दरवर्षीप्रमाणे एकत्र गेलो. 2023 पासून दरवर्षी ही वारी एक्सपिरियन्स करत आहे आणि खरंच सांगायचं तर प्रत्येक वर्षी हा अनुभव नवीन असतो. आज सकाळपासून खूप पाऊस होता, पण वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर ना थकान होती ना तक्रार, फक्त विठ्ठलाची भेटायची ओढ होती. आज जी पालखी तुम्ही बघत आहे ते संत तुकाराम महाराजांची पालखी, जी देहूवरून पंढरपूर कडे निघते. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवरून निघते. दोन्ही पालख्या शेवटी पंढरपूरमध्ये एकत्र येतात, जिथं वारकरी आपल्या लाडक्या विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतात. खरा आनंद तेव्हा जाणवतो जेव्हा पावसातही हजारो वारकरी हसत गात विठ्ठलाची गजर करत पुढे चालत असतात आणि शेवटी ज्याची सगळे आतुरतेने वाट बघत होते, संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल झाली आणि एका क्षणात सगळं वातावरण भक्ती, आनंद आणि विठ्ठल विठ्ठलचं गजरांनी भरून गेलं. शेवटी पालखीचं दर्शन घेता जे समाधान मिळतं ते शब्दात सांगता येत नाही, ते फक्त अनुभवता येतं. तुम्ही बघू शकता टाळ मृदुंगाची नाद, ज्ञानबा तुकारामचं गजर आणि आनंदाने नाचणारे वारकरी. हे फक्त नृत्य नाही तर भक्ती, एकता आणि पारंपरिकचा उत्सव आहे. राधा कृष्ण राधा, राधा कृष्ण राधा, हरि बोल राधा, राधा कृष्ण राधा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.